नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, येत्या 23 नोव्हेंबर रोजी आपली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 मित्रांनो जी की परीक्षा होणारी आहे। तर मित्रांनो, त्या परीक्षा अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जे की प्रत्येक उमेदवारांकरता मित्रांनो काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत, ज्यामध्ये जे काही फ्रेशर विद्यार्थी असतील किंवा एक्सपिरियन्स असतील अशा दोन्ही उमेदवारांकरता या ठिकाणी परीक्षापूर्व काही अतिशय महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत, जे काही सूचनांचं पालन होणं प्रत्येक उमेदवारांकडून अपेक्षित आहे। जर तुम्ही या सूचनांचं पालन नाही केलं तर मित्रांनो तुम्हाला येत्या 23 नोव्हेंबरच्या परीक्षेच्या वेळेस मित्रांनो खूप साऱ्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागणार असेल किंवा तुम्हाला परीक्षा केंद्रावर देखील प्रवेश दिला जाणारा नसेल। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे। व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। या व्हिडिओमधला कोणतीही सूचना मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन जे की अडचणीला सामोरे जावं लागणार असेल। आणि या सूचनांमधून तुम्हाला जर काही अडथळे वाटत असतील किंवा तुम्हाला काही तुमच्या समस्या वाटत असतील तर खाली तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा जो आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर देखील तुम्ही मित्रांनो आम्हाला पर्सनली मेसेज करून तुमच्या समस्याचं समाधान निराकरण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। तर या ठिकाणी पाहू की नेमकं कोणकोणत्या सूचना आहेत जे की तुम्हाला परीक्षेपूर्व जे की माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। प्रवेश केंद्रावर जाण्याच्या पूर्वी कोणकोणत्या बाबीची खबरदारी घ्यायची आहे हे संपूर्ण देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणची जी पहिली सूचना या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की प्रवेश पत्राशिवाय परीक्षा केंद्रात व परीक्षा दालनात जे की प्रवेश मिळणारा नाही। तर तुमच्याकडे तुमचा जो टीईटीचा एक्झामचा जो प्रवेश पत्र आहे ज्यावर तुमचं संपूर्ण एक्झाम सेंटर तुमचं नाव वगैरे सर्व काही लिहून आहे, पेपर 1 साठी तुम्ही देताय का पेपर 2 साठी देताय यावरची संपूर्ण काही माहिती ज्यावर नमूद आहे तो तुम्हाला प्रिंट आउट करून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर ऑनलाईन आवेदन पत्रात नमूद केलेल्या फोटो ओळखपत्र किंवा यामध्ये फोटो ओळखपत्र ज्यामध्ये आधार कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र किंवा पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःजवळ ठेवावे व प्रवेशपत्रासोबत दाखवावे। म्हणजे की तुमच्याकडे यापैकी कोणतंही एक तुमच्याकडे जे आहे व्हॅलिड डॉक्युमेंट ओरिजिनल असणं इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड असो, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असो किंवा पासपोर्ट असो किंवा पॅन कार्ड असो किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे जे ड्रायव्हिंग लायसन्स असतात यापैकी कोणतंही एक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। प्रवेशपत्रासोबत दाखवावे। ज्या परीक्षार्थ्याच्या नावात बदल आहे अशा परीक्षार्थ्यांनी राजपत्र, अधिसूचना, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे। समजा तुमच्या नावामध्ये वगैरे काही बदल असेल जे की स्पेशली लग्न झाल्यानंतर जे काही महिला आहेत तर त्यांच्या नावामध्ये बदल येतो, तर त्यांच्यासाठी जे की विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा जे ॲफिडेव्हिट असतं ॲफिडेव्हिट प्रमाणपत्र तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचं आहे। तर या दोन्हीपैकी एक आहे, दोन्ही कंपल्सरी नाही। जर तुमच्याकडे विवाह नोंदणी पत्र असेल तर तुम्हाला ॲफिडेव्हिटची गरज नाही आणि तुमच्याकडे हे नसेल तर तुम्हाला हे त्या ठिकाणी जे की दाखवावं लागणार आहे जर नावामध्ये बदल केलेला असेल तर प्रवेशपत्रावरील नाव व ओळखपत्रावरील नाव सारखे असल्याची परीक्षार्थ्याने खात्री करून घ्यावी। तर आता यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे की जे तुमचं ॲडमिट कार्डवर तुम्ही स्पेलिंग टाकलेले आहे तुमच्या नावाची ती स्पेलिंग्स आणि तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटवरील नावाची स्पेलिंग तंतोतंत मिळणं इम्पॉर्टंट आहे। कारण का जर स्पेलिंगमध्ये काही गडबड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश जो आहे तो नाकारला जाऊ शकतो, त्या केसमध्ये असं होऊ शकतं। त्यामुळे तुमचे जे नाव तुमच्या ॲडमिट कार्डवर आणि तुमच्या जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्यावरचं दोन्हीवरचं नाव तंतोतंत मिळेल हेच तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स सोबत ठेवा। आता काही वेळेस काय होतं विद्यार्थ्यांचं की त्यांच्या ॲडमिट कार्डवर नाव एक असतं आणि त्यांच्या आधार कार्डवर स्पेलिंग जे की दुसरीच काहीतरी वेगळी आलेली असते। त्यामुळे तुम्ही शक्यतोवर तर आधी कन्फर्म करून घ्या की तुमचं आधार कार्डवर नाव कन्फर्म आहे, पॅन कार्डवर नाव कन्फर्म आहे का, तर तुमचं वोटर आय डी कार्ड यावर स्पेलिंग बरोबर आहे। त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ते एक डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवू शकता, असं त्यांनी यामध्ये स्पष्टपणे आपल्याला क्लिअरपणे सांगितलेलं आहे यांच्या सूचनामध्ये। आता मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं की जर तुम्ही अजूनही आपली टेस्टसीरीजची बॅच घेतला नसाल तर मित्रांनो आपल्या आता टेस्टसीरीजच्या बॅचवर आपण 50% ऑफ जे आहे मित्रांनो आपण ठेवलेला आहे, ज्याचा कुपन कोड टीईटी जो काही टीईटी 50 असा मित्रांनो आपण तो कुपन कोड ठेवलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली टेस्टसीरीजची बॅच एनरोल केलेली नव्हती त्यांच्यासाठी आता चांगली संधी आलेली आहे। टीईटी 50चा मित्रांनो जो काही आपला कुपन कोड आहे तो तुम्ही यूज करून आपल्या टेस्टसीरीजवर तुम्ही 50% ऑफ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो आपण लिंक देखील
देखील तुम्हाला इंडिकेट करून दिले, त्या लिंकवर जा, तिथून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून टीईटीच्या कोर्समध्ये जाऊन मित्रांनो त्या ठिकाणी TET 50 हा जो आहे कुपन कोड यूज करून तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या मोठ्या जे काही टेस्टचे बॅच होती त्यावर तुम्ही 50% मित्रांनो तुम्ही ऑफ जे आहे तो मिळवू शकता। तर परीक्षेच्या शेवट दिवसांमध्ये तुम्हाला जर परिपूर्ण योग्य त्या मार्गदर्शनाखाली तयारी करायची असेल आणि तुम्हाला जर परीक्षेमध्ये चांगला गुण जर स्कोअर करायचा असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घेऊन त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 50% ऑफचा तुम्हाला जो ऑफरचा लॉब तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो घ्यायचा आहे। तर ज्यांनी कोणी एनरोल केली नव्हती त्यांनी लगेचच्या लगेच डाउनलोड करून एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारी लागा, कारण का परीक्षेला आपल्याला आजपासून पाहिलं तर फक्त 8 दिवस जे आहे ते बाकी राहिलेला आहेत। यामध्ये तुम्हाला तुमचा वीक सब्जेक्ट, पॉवर सब्जेक्ट हे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणारे असतील आणि प्लस तुम्हाला फुल लेंथची टेस्ट म्हणजे की 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण तयारी होणारी असेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा टाइम मॅनेजमेंट परीक्षेमध्ये कसा करायचा आहे हे देखील आपण त्यामध्ये तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्यांनी कोणी अजून एनरोल केलं नाही त्यांनी लगेचच्या लगेच TET 50 हा कुपन कोड टाकून त्या ठिकाणी आपल्या ऑफरचा मित्रांनो लाभ घ्या। त्यानंतर समोर म्हटलेला आहे तिसरा मुद्दा की ज्या परीक्षार्थ्यांनी पेपर 1 व 2 साठी नोंदणी केली आहे त्या परीक्षार्थ्यांना प्रवेशपत्र जे की 2 प्रवेशपत्रे मिळतील याची नोंद घ्यावी आणि दोन्ही पेपरचे बैठक क्रमांक वेगवेगळे म्हणजेच की स्वतंत्र असतील। जर तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 साठी अप्लाय केला असाल तर पेपर दोन्हीचे जे आहे वेगवेगळे या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळणारे असतील आणि दोन्हीचे पेपर स्वतंत्र होणारे आहेत। या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या, म्हणजे की एकाच वेळेस नाही तर वेगवेगळ्या सत्रामध्ये ते होणारे असतील, या ठिकाणी त्यांनी मेन्शन देखील केलेलं आहे। त्यानंतर पुढील चौथा मुद्दा म्हटलेला आहे की परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या पत्त्याबाबत 1 दिवस अगोदर खात्री करून घ्यावी। उमेदवाराची परीक्षापूर्व तपासणी व अनुषंगिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी 1 तास 30 मिनिटे म्हणजे की तुम्हाला 1.5 तास आधी परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणारे आहे। तर पेपर सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे आधी परीक्षा दालनात परीक्षार्थ्याला प्रवेश देण्यात येईल, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही। तर तुमचं जे एक्झाम सेंटर वगैरे आहे त्या एक्झाम सेंटरला तुम्ही 1 दिवस अगोदरच त्या ठिकाणी जा आणि तुमचं एक्झाम सेंटर तेच आहे का कन्फर्म करून घ्या, कारण का काही वेळेस जे आहे दोन एक्झाम सेंटरचे नावं सेम असतात पण त्यांच्या ॲड्रेसमध्ये किंचित बदल असतो, त्यामुळे जे आपण एखाद्या वेळेस चुकीच्या ॲड्रेसवर देखील जात असतो। त्यामुळे तुमचं एक्झाम सेंटर एक वेळेस अगोदर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी कन्फर्म करून घ्या की हेच आपलं एक्झाम सेंटर आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक्झामच्या दिवशी म्हणजेच की 23 नोव्हेंबरला तुम्ही त्या एक्झाम सेंटरच्या 1.5 तास अगोदर त्या ठिकाणी जाणं इम्पॉर्टंट आहे, कारण का त्यावेळेस तुमचे जे जे ॲडमिट कार्ड वगैरे आहे त्याचं व्हेरिफिकेशन वगैरे त्या ठिकाणी होत असतं आणि तुम्हाला परीक्षा दालनामध्ये 20 मिनिटं अगोदर जे आहे त्यामुळे प्रवेश जो आहे तो मिळणारा आहे। जर तुम्हाला या ठिकाणी उशीर जर झाला परीक्षा दालनामध्ये जाण्यासाठी किंवा तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिट कार्डचं व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश जो आहे तो मिळणारा नाही, याची देखील तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे। त्यानंतर म्हटलं की परीक्षा केंद्राचे अंतर लक्षात घेऊन परीक्षार्थ्यांनी प्रवासाचे नियोजन करावे। त्यानंतर मुंबई किंवा मुंबई उपनगरमधील परीक्षार्थ्यांनी मेगा ब्लॉकचा विचार करून जे काही प्रवासाचं नियोजन या ठिकाणी करायचं आहे। तर हे मुंबई आणि मुंबई उपनगरमधील विद्यार्थ्यांसाठी आहे स्पेशली। त्यानंतर पुढचा पॉईंट काय म्हटलं की परीक्षार्थ्यांनी मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, पेज, कॅमेरा, डिजिटल घड्याळ किंवा डायरी अशा व इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साहित्य किंवा पुस्तके, वह्या, इतर कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, प्रवेशपत्र, ओळखपत्र या व्यतिरिक्त म्हणजे की हे सोडून परीक्षा केंद्रावर आणू नयेत। असे साहित्य केंद्रावर व इतर कोणत्याही साहित्य परीक्षा दालनात आणण्यास बाळगण्यास वापरण्यात जे आहे जे की मनाई आहे। तर यापैकी तुम्हाला काही सोबत ठेवायचं नाही। त्यानंतर उत्तरे लिहिण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेच्या मुख्य पृष्ठावरील व उत्तरपत्रिकेवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या। तर जे तुम्हाला उत्तरपत्रिका असते त्यावर जे काही प्रश्नपत्रिका जो असतो त्या प्रश्नपत्रिकेच्या मुख्य पृष्ठावर काही इम्पॉर्टंट असे 10 इन्स्ट्रक्शन दिलेले असतात जे की तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत। त्यानंतर समोर म्हटलेलं आहे की परीक्षार्थ्यांनी आपला बैठक क्रमांक नमूद असलेली उत्तरपत्रिका OMR प्राप्त झाल्याची खात्री करावी। उत्तरपत्रिकेवरील माहिती व उत्तरे नोंदवण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचाच वापर करावा। तर आता जे उत्तरे नोंदवण्यासाठी तुम्हाला कोणती पेन यूज करायची आहे, पेना संदर्भात अनेक उमेदवार जे आहेत जे की कमेंट्स करतात, तर त्यांनी लक्षात ठेवा काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचा या ठिकाणी जो तुम्हाला वापर करायचा आहे, इतर कोणतीही पेन त्या ठिकाणी तुम्हाला वापरायची नाही आहे। त्यानंतरचा पुढचा मुद्दा काय म्हणतो की उत्तरपत्रिकेवर परीक्षा दालनात प्राप्त प्रश्नपत्रिकेचा संच कोड जो काही ABCD काही असो तो अचूक नोंदवा व त्यासमोरील संबंधित गोल अचूक गिरवा। तर त्यासमोर
तुम्हाला ABCDचं तसं एक दिलेलं असतात गोल मार्क्स, त्यावर तुम्हाला जो तुम्हाला संच भेटला आहे त्याला असं परिपूर्ण चांगल्या प्रकारे गोल जो आहे त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे। त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणतो उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरीसाठी दिलेल्या चौकटीत परीक्षार्थ्यांनी स्वाक्षरी करावी, तसेच समकक्षकाची जी की विहित ठिकाणी स्वाक्षरी घ्यावी, म्हणजे जे तुमचे इन्व्हॉल्टर जे असतात त्या ठिकाणी हॉलमध्ये त्यांची सही देखील त्या ठिकाणी घ्यायची आणि तुमच्या सहीच्या जागी तुम्हाला सही जे काही ती करायची आहे। त्यानंतर समोर म्हटलेलं आहे परीक्षार्थ्यांनी संच कोड ABCD प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका क्रमांक स्वाक्षरी पटावर नमूद करून स्वाक्षरी करून घेणं आवश्यक आहे। त्यानंतर पेपर 2 साठी परीक्षार्थ्यांनी निवडलेला ऐच्छिक विषय ऐनवेळी बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी। आता जो तुम्ही पेपर 2 साठी ऐच्छिक विषय निवडलेला आहे तो जसाच तसा राहणार असेल, त्यामध्ये कसल्याही परिस्थितीत बदल वगैरे करता येणारा नाही। त्यानंतर 12वा मुद्दा आपला उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी माध्यमाच्या परीक्षार्थ्यांनी या परीक्षेसाठी निवडलेल्या द्वितीय भाषेची जे काही मराठी किंवा इंग्रजी नोंद बरोबर असल्याची खात्री या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे म्हटलं आहे की उत्तरपत्रिकेवर दिलेल्या योग्य पद्धतीनुसार अचूक उत्तर नोंदवावे। अयोग्य पद्धतीने नोंदवलेला उत्तर जे की ग्राह्य धरले जाणार नाही। तर अर्धवट गिरवलेलं गोल किंवा खडाकोड एकाच प्रश्नासाठी 2 गोल गिरवले असतील तर अशी उत्तरे तपासली जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। तर तुम्हाला जो सर्कल करायचा आहे तो अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी करायचा आहे। जर तुम्ही कधी कधी काय करता की तो सर्कल जो आहे असा अर्धवटच गोल करता पुन्हा अर्धवट ते सोडून टाकत असतात, तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी त्याचे गुण जे आहे जे की स्वीकारले जाणारे नाहीत किंवा तो उत्तर जे प्रश्न जे तुम्ही लिहिला ते गृहीत धरला जाणार नाही असं त्यांनी या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याचा गोल करायचा आहे। ते गोल कंप्लीट केल्यानंतरच तुम्हाला जे आहे पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे पुढे की उत्तर प्रश्नपत्रिकेमध्ये सलग विभागनिहाय एकूण 150 गुण असून ते सोडवण्यासाठी परीक्षार्थ्यास 150 मिनिटे म्हणजेच की 2.5 तास वेळ देण्यात आलेला आहे। तर प्रत्येक प्रश्नास 1 गुण आहे आणि सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक राहतील। तर तुमची जी परीक्षा आहे जी की 150 गुणाची होणारी आहे त्यासाठी 150 मिनिटाचा जो कालावधी त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे। जे आपण मित्रांनो आपली टेस्ट सिरीजची बॅच आहे, टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये देखील तुम्हाला 150 प्रश्न 150 मिनिटाची संपूर्ण टेस्ट सिरीज आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचं संपूर्ण काही टाइम मॅनेजमेंट वगैरे जो की सर्व काही करता येणार असेल, ज्यात तुम्हाला A to Z टाइम मॅनेजमेंटची आपण पद्धती देखील समजावून सांगितलेला आहे। की तुम्हाला 150 प्रश्न 150 कसे सोडवायचे आहेत हे देखील आपण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला नमूद करून दिलेला आहे। जर तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केला तर तुम्हाला खऱ्या पेपरचा मित्रांनो अनुभव त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे जो आपला TAT 50चा जो कुपन कोड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी यूज करून चांगल्या उत्तम तयारीला आता या क्षणापासून मित्रांनो तुम्ही लागू शकता। त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे प्रश्नपत्रिके जे काही प्रत्येक प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असून प्रश्नाच्या खाली क्रमांकासह उत्तराचे पर्याय दिलेले आहेत। उत्तरपत्रिकेत उत्तर नोंदवताना 4 पर्यायापैकी बरोबर असलेला पर्यायाचा क्रमांक निवडून उत्तरपत्रिकेत दिलेल्या त्या पर्यायाचा गोल काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने पूर्णपणे दाबून गिरवणे आवश्यक आहे। असे गिरवलेले पर्यायाचे गोल तपासले जातील व ते गिरवलेले गोल जे की कार्बन प्रतीवर देखील उमटतील याची खात्री करावी। तर आता तुमच्याकडे मेन एक जी उत्तरपत्रिका आहे त्याच्या खालीच एक सॉफ्ट मध्ये कार्बन कॉपी असते, ज्यामुळे तुम्हाला नंतरून तुमचे मार्क्स व्हेरीफाय करायला खूप मदत होणारी असते। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला तुमची जी उत्तरपत्रिका आहे त्यावर तुम्हाला खूप जोरानं जे काही गिरकून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे प्रिंटआउट जी खाली तुमची कार्बन कॉपी आहे त्या कार्बन कॉपीवर सहजरित्या जे की उमटून दिसणारे असेल अशा पद्धतीमध्ये तुम्हाला संपूर्ण काय त्या ठिकाणी गोल करायचं आहे। त्यानंतर पुढे म्हटलंय की प्रत्येक प्रश्नाचं एक उत्तर बरोबर आहे, एकदा गिरवलेला पर्याय बदलता येणार नाही। आधी नोंदवलेलं उत्तर पुसण्यासाठी खोडरबर ब्लेड किंवा व्हाईटनरचा उपयोग करू नये अशा उत्तरास गुण दिले जाणार नाही। तर यापैकी तुम्ही काही जरी वापरला, समजा तुम्हाला वाटतं की गडबडीमध्ये तुम्हाला A हे पर्याय बरोबर आहे आणि पुन्हा वाटतं की तुम्हाला B हा पर्याय आहे, तर या केसमध्ये जो की तुम्ही दोन्ही जर गिरवला तर तुम्हाला मार्क जे आहे ते ग्राह्य धरले जाणार नाहीत। आणि समजा तुम्हाला असं वाटत असेल या ठिकाणी मी व्हाईटनर टाकेल वगैरे वगैरे तरी पण तुमचे मार्क त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही। त्यामुळे गोल करण्यापूर्वी कोणत्याही प्रश्नाला किंवा कोणत्याही उत्तराला तुम्हाला खूप काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचायचं आहे। जर तुम्हाला कन्फर्म वाटत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे त्याला राऊंड करायचं आहे। त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलं आहे की परीक्षेची विहित वेळ संपताच सोडवलेल्या आणि न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या अंकात उत्तरपत्रिकेवर दिलेल्या चौकटीत अचूक लिहावी। तर जेवढे काय तुम्ही सोडवलेले प्रश्न
प्रश्न असाल ते संपूर्ण तुम्हाला उत्तरपत्रिकेवर जे की अचूक संख्या लिहायची आहे। तर उमेदवाराने परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका समयक्षकाकडे देऊन कार्बन प्रत जे की परत स्वतःकडे घेतल्याची तशी स्वाक्षरी पटावर करावी। तसेच परीक्षा संपल्यानंतर समयक्षकाच्या सूचनाशिवाय परीक्षा दालन सोडू नये। तर तुम्हाला तुमची कार्बन कॉपी तुमच्याकडे ठेवायची आहे आणि जी ओरिजिनल कॉपी आहे ती तुमच्या समयक्षकाकडे त्या ठिकाणी सबमिट करायची आहे आणि याची तुम्हाला तशी स्वाक्षरी देखील त्या ठिकाणी करायचं आहे। तर परीक्षा सुरू झाल्यानंतर ते परीक्षा कालावधी संपेपर्यंत परीक्षार्थीस कोणत्याही कारणासाठी परीक्षा दालनाबाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही। तर एक वेळ जर तुम्हाला परीक्षा झाली तर त्या वर्गाच्या बाहेर तुम्हाला निघू दिलं जाणार नाही कोणत्याही कारणासाठी। त्यामुळे अगोदरच तुम्हाला जाण्याच्या पूर्वी सर्व काही बाहेरची कामं करून घ्यायची आहेत। त्यानंतर समोर त्यांनी म्हटलं की परीक्षा चालू असताना परीक्षेसाठी आवश्यक मान्य साहित्य वगळून इतर कोणतेही साहित्य परीक्षा दालनामध्ये नेल्यास किंवा नेल्याचे निर्देशनास आल्यास अथवा परीक्षार्थीजवळ आढळल्यास त्याची चौकशी होऊन या परीक्षेसंबंधित सर्व संपादने रद्द करण्यात येईल। त्याचबरोबर त्याच्या विरुद्ध द महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मालप्रॅक्टिसेस ऍक्ट 1982 अंतर्गत कारवाई देखील करण्यात येईल असं त्यांना सांगितलेलं आहे। तर परीक्षेसंबंधित दिलेल्या कोणत्याही सूचनांचा भंग केल्यास तो गैरप्रकार समजण्यात येईल। तर आतापर्यंत मी जेवढे काही तुम्हाला या ठिकाणी सूचना वगैरे सांगितलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं तुम्हाला तंतोतंत पालन करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही या सूचनांचं पालन नाही केलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये जे की प्रवेश जो आहे तो नाकारला जाणारा असेल हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर समोर त्यांनी म्हटलंय की तोतया परीक्षार्थी आढळून आल्यास परीक्षार्थी व तोतया परीक्षार्थी यांच्या विरुद्ध आहे जो की या ऍक्टनुसार जे आहे थोडक्यात कारवाई करण्यात येईल। तर जर तुम्ही डमी कॅन्डिडेट वगैरे बसवण्याचा असं काही विचार वगैरे करत असाल तर त्यामध्ये तुमच्यावर तर कारवाई होईल त्यासोबत डमी कॅन्डिडेट देखील म्हणजे की दोघांवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे। तर प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराची नोंद करू नये। प्रश्नपत्रिकेचा कोणताही पृष्ठभाग मूळ प्रश्नपत्रिकेपासून वेगळा करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर काही विद्यार्थी काय करतात की आपल्या प्रश्नपत्रिकेवर मी काय काय टिक केलं असं त्या टिक वगैरे करतात, तशा प्रकारे काही खाडाखोड तुमच्या प्रश्नपत्रिकेवर करायची नाही आहे या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर परीक्षेसाठी विहित वेळेत संपल्यानंतर परीक्षार्थी प्रश्नपत्रिका स्वतः बरोबर परीक्षा दालनाबाहेर घेऊन जाण्यास परवानगी आहे। तथापि परीक्षेची वेळ संपेपर्यंत प्रश्नपत्रिकेची प्रत किंवा प्रतीक किंवा प्रश्नपत्रिकेतील काही आशय कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरवणे तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जाहीर केलेला परीक्षामध्ये होणाऱ्या गैरप्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 1982 यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर परीक्षा संपल्यानंतर तुम्ही तुमची प्रश्नपत्रिका कुठेही देऊ शकता, कोणाला सांगू शकता, त्यावर डिस्कस करू शकता, परंतु परीक्षा चालू असते वेळेस या प्रकारचा कोणताही कृत्य तुम्हाला करता येणार नाही। जर केल्यास तुम्हाला शिक्षा जी आहे ती भोगावी लागणारी आहे। तर परीक्षा काळात केंद्र संचालक, पर्यवेक्षक, समवेक्षक यांच्याकडून परीक्षेविषयी देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करणं आवश्यक राहणार आहे। त्यानंतर प्रश्नपत्रिकेत त्रुटी आढळल्यास त्याबाबतचे निवेदन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे नावे या परीक्षेच्या अंतरिम जे काही तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसात परीक्षेकडून जे काही परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंकवर नोंदवावं। तर तुम्हाला प्रश्नासंदर्भात काही आक्षेप असेल, प्रश्न तुम्ही बरोबर निवडलाय पण चुकीचं तुम्हाला वगैरे दिला असेल ज्यामध्ये प्रथम तालिका वगैरे येत असतं, त्यानंतर तुम्हाला 7 दिवसाच्या आत जे काही परिषदेचे संपूर्ण काही अध्यक्ष वगैरे आहेत किंवा जे काही मंडळ आहे त्यांच्याकडे तुम्ही त्यावर जे आहे तुमच्याकडली जाब जे आहे ते मागू शकता यांनी जे आहे ते असं म्हटलेलं आहे। तर बाकी देखील सूचना आहेत जे की बाकी सूचना तेवढ्या इम्पॉर्टंट नाही आहेत, पण एक सूचना इम्पॉर्टंट आहे जे काही दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्याकरता। तर दिव्यांग उमेदवारांनी आवश्यक प्रपत्रे भरून संबंधित केंद्राचे संचालक अथवा सहाय्यक पर्यवेक्षक यांच्याकडे जमा करावी। जे काही दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी ही सूचना देण्यात आलेली आहे। तर बाकी सर्व सूचना कॉमन आहेत ॲज पर मी तुम्हाला जे वर सांगितलेल्या सूचना जे की त्या प्रकारे या संपूर्ण काही सूचना आहेत। तर या प्रकारे तुम्हाला या सूचनांचं संपूर्ण काही या ठिकाणी पालन करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। या सूचनांचं पालन नाही झाल्यास तुम्हाला परीक्षेमधला प्रवेश जो की नाकारला जाऊ शकणार आहे। त्यामुळे या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करा। आणि जे विद्यार्थी अजूनही आपली टीईटी टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केले नसतील त्यांना सांगतो की TET 50 हा आपला कूपन कोड यूज करून लगेच आपले ॲप डाउनलोड करून त्यामध्ये तुम्ही आपला जो TET टेस्ट सिरीजचा कोर्स आहे त्यामध्ये लगेच तुम्ही एनरोल करून घ्या आणि अंतिम दिवसांमध्ये चांगल्या व उत्तम तयारीला लागा। मित्रांनो, ते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।